तर आज आम्ही आता ट्रेनमध्ये आणि चाललो मस्त बीचला मुरुड जंजिराला जायचे. मी इथलं मागचा व्ह्यू बघा जायचं. गाईज आम्ही आता मस्त निघलेलो दिवस निघून बॅग घेतलेली म्हणजे पण घेतलेली बॅग मस्त गाडीत भेटतो बसल्यानंतर भेटतो. गाईज गाडीत बसलेला आहे चाललेलं आहे जर पुढे डायरेक्ट बीचवर भेटतो गाईज तुम्हाला. आता पोचलेलं मागं बघू शकता पुरा समुंदर समुद्र गेरा समुंदर नागा बीचला. तर बघतो इथं जास्त काय नाही इथं आलेलं आहे. तो ब्रिजवर पण जाऊ तिथलं ते दिसत असेल तर आता परत आम्ही जाऊ दुसरीकडं. इथं बघून घ्यायचं मालपाणी मस्त मालपाणी रेडबुल घेऊन घ्या रे. तर बसलो मस्त जेवायला या जेवायला मस्त आतमध्ये पुढचं ब्रिज आहे डायरेक्ट ब्रिजवर जाऊन मस्त एंट्री इथली ब्रिजची आणि बाजूला समुद्र आपला. ते काय आता बीचवर आलेलं आहे मस्त तिथं पण आहे माणसं आहे बघू शकतो तुम्ही. इकडे तर आंघोळ करतात त्या ऐकलं तर मस्त खाली जाऊया मग भेटूया तुम्हाला. आले मस्त वालू चपटे पाकी चिपकते वाजू समुद्र आपला आणि तिकडे पावतात पण काहीच पण जास्त ऊन आहे ना म्हणून पावत नाही. गार हवा थंडी असले भारी वाटते माहीत. चप्पल काढू दे गायचा मग चलो. मस्त वाटतं असं आली आली आली. चलो चलो पीछे 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 रिवर्स गिअर. चप्पल लायची काही घालून ठेवते. आले लाटा वगैरे कसले मोठे आहेत नावं चालू आहेत तिथं तर वगैरे कसले मोठे आले आणि इथं फोटो काढतात. गाईस तुम्हाला बोललेलं तर ब्रिजवर आलेलं आहे ना इथनं बघा व्ह्यू सगळा समुद्र बोटे बिटे आहे सगळं इथं बसलं सगळे ना. आणि तिथं मोठे पण शिप आलेले आहे मस्त मुंबईवरून मुंबई कुठनं तरी. चला आलेलं अलिबागला जायला सगळ्या ना फोटो घ्यायचं काही संपणार नाही आणि व्ह्यू बघा वाईच. गाईज मस्त आता अलिबागला पोचलेलं आहे मग स्टॉल गेला चालले कपडे चेंज करून आता बीचवर. गाईज बीचवर आलो आणि भरती बघा किती चालले भरतीचा टाईम आहे. समुद्र गावाला आणि तिथं मस्त किल्ला पण आहे आणि इथं बाजूला किल्ले बिल्ले सगळं स्टॉल बिल लावलेलं आहे भैयाने. तर जाऊया आपण पण समुद्रामध्ये. भरती आपल्याला काही जास्त लांब जायला भेटलं तिथे बघा कसली उडतं डायरेक्ट पाणी आहे. पप्पा चाललेलं आहे खाली आता ते काय इथं मस्त चाललेलं आहे पाण्यामध्ये. चला जाऊया. भरती आहे काय भरती फुले आटावर फुले तर आली जाऊया आपण. नाहीच आम्ही आता पाण्यामध्ये आलेलो आहे आता फुली एन्जॉय झाले पोरा बिरा भरती कमी आहे तर सगळी किनाऱ्याजवळ थांबल्या. लाटा वगैरे किती मोठ्या आहेत गायच भरतीच्या टाईमला. तिथं तर बघा गायच कसले लाटा उठतात बघा पाणी वगैरे कसलं उठते. समोर पुला बघितला आणि गायच पाण्यामध्ये आलेलं आहे बघू शकता फुल लाटा चालू आहे इथं. पब्लिक पण फुल आहे गायच पब्लिक पण फुल आहे. आटा फुल झाले आणि सगळे जण आहे तिथं. भरतीचा टाईम आहे ना गाईज दुपारची वेळी भरतीचा टाईम. बाजूचं पण बघा किती पब्लिक आहे तरी भरती चालू आहे तरी पब्लिक बघा किती रास पब्लिक आहे रास पब्लिक. पाणी भरती उतरायला पाहिजे होती गाईज अजून मजा आली असती पण भरती असल्यामुळे बघा किती मोठ्या लाटा येतात. डोक्या बिक्याच्या वरती जातात डायरेक्ट लाटा. चला काय तर डायरेक्ट चेंज बिंज करतो ना मग भेटतो काय डायरेक्ट घरी जातो वेळीच. घरी चाललेलो मधीनच गाडी बंद पडली तर देवसला विचारलं त्याला कसं वाटतं. देवस तुला कसं वाटतं गाडी बंद पडली म्हणून. आणि आता खरं वाटतं आत्ताला घरी गेलो असतो. हा आत्ताला घरी गेलो असतो मस्त फ्रेश वगैरे झालो असतो आराम केला असतो. तरी एक तास झाले असेल ना आपल्याला इथं बसलेला. ती बघू शकतो तिथं गाडी आहे ती गाडी बघा तिथं आता थांबले तिथं ऑइल तुम्हाला दाखवतो. तिथं गेल्यानंतर काय झाले तर डायरेक्ट तुम्हाला आता घरी गेल्यानंतरच भेटतो काय फुल टाईम होईल. तर वाढलं इथं आम्हाला एक तास झालेलं आहे बसलो आम्ही इथं. चला गाईच आता डायरेक्ट तुम्हाला दाखवतो गाडीचं काय प्रॉब्लेम झाले बघा गाईच. ऑइलचं प्रॉब्लेम झाले गाईच ऑइलच संपलाय म्हणून थांबलं इथं ऑइल आणायला गेला. आमची आता गाडी चालू आणि निघालेलो आम्ही सगळे आता बसलेलो. चला एकदाशी निघली 2 तास थांबलो इथं.
फिर मिलते हैं डायरेक्ट घर पे। गणपती बाप्पा मोरया. झाली एकदाची चालू. समर्थ महाराज की जय. चला आता घरी गेल्यावर भेटतो. इतकं फुक्क नशीब पुन्हा एकदा गाडी आमची बेकार है भैया, मैं तो टूट गया मैं तो अब बिघडली. ते इथं ठेवली आम्ही आता ते येतात गॅरेज मधनं. आणि पाऊस पण आलेला आहे गाईज. पाऊस बघू शकता टिपका पडतील. पाऊस आणलाय पडला गाईज बा. परत गाडी बिघडली बघू शकता इथं. पुन्हा एकदा गाडी बिघडलेली आहे. आता सगळे थांबलेले. आता वाजलेत 9. आम्ही किती 5 वाजल्यापासून निघलो अजून घरी नाही पोहोचलो. सगळी जण बघा चेहरा बघा असं उतरलं सगळ्यांचं. जाईल तिथं काटे मागाशी थांबलेलं तिथं पण काटे आहे. आता इथं पण काटे. काही दुर्ला असलं नाही इंजिन मध्ये तापलेले गाडी तापले आणि सगळ्या मध्ये थांबलेले आहे. फायनली काय आम्ही आता घरी पोहोचलो 4 तासानंतर घरी. समझ गया, ठीक है. नंतर घरी पोहोचलो. बघू शकता काय तोंडाची हालत झाली आहे. आणि पप्पांचा मोबाईल सकाळी लावला चार्जिंगला. डायरेक्ट स्विच ऑफ. त्या दिवशी डिस्प्ले फुटला आणि डायरेक्ट स्विच ऑफ. कामातूनच गेला. पुरत झालेला.